नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने मालिकेचा आजचा म्हणजे 30 मार्च सोमवारच्या एपिसोडचा रिव्ह्यू आपण ऐकत आहात। इकडे नुपूर तायडीला कोर्टामध्ये पाहते आणि तिला पाहिल्यानंतर ती थोडीशी शॉक होते आणि तायडीला म्हणते, तुम्ही इथे काय करताय? त्यानंतर तायडी म्हणते, खरं तर हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे। आमची प्रॉपर्टीची कामं म्हणजे खूपच रेग्युलर असतात ग। हा, पण तुमच्यासारख्या गरीब आणि भिकारड्या लोकांचे इथं काय काम? आणि हो, तू ऑफिसच्या वेळेस इथं आलीयस? बॉस काही बोलत नाही याचा फायदा घेते ना नेहमीच। अशा अपशब्दामध्ये तायडी नुपूरचा अपमान करत असते। तायडीने बोलल्यानंतर नुपूर तिला बोलते, छोटं का होईना पण कष्टाचं छप्पर आमच्याही डोक्यावर आहे म्हटलं मॅडम, आणि आमच्यासाठी ते तितकंच महत्वाचं आहे। आणि हे सरकारी कार्यालय आहे, इथे सगळेच सारखे असतात, त्यामुळे इथे येताना श्रीमंतीचे फेटे बाहेर ठेवून यावे लागतात। हा, आणि राहिला प्रश्न ऑफिस टाइमचा, तर ऑफिसला अजून टाइम आहे मॅडम। तुमच्यासारखं ब्रँडेड घड्याळ नाहीये माझ्याकडे, पण हे साधं घड्याळ सुद्धा तीच वेळ दाखवतं बरं का। आणि खरं सांगायचं तर आम्ही गरीब लोकच वेळ जास्त पाळतो, कारण आम्हालाच वेळेची जास्त गरज असते। असो, तुम्हाला नाही कळणार। आणि त्यानंतर तायडी म्हणते, वेल, मला कळूनही घ्यायचं नाहीये। आणि तायडी नुपूरला म्हणते, बाकी पाटील साहेब तुझ्या बाबतीत एक गोष्ट अगदी बरोबर बोलले होते, तू भाषण फार छान करतेस। गुड, पॉलिटिक्स मध्ये जायला पाहिजेस तू। हेच बोलले होते ना ते? करेक्ट बोलले होते। तुझ्याकडे भाषण करायला वेळ आहे, पण माझ्याकडे ऐकायला वेळ नाहीये, असं तायडी म्हणते। आणि ती त्या वकिलाला काहीतरी खुणवते आणि त्याला म्हणते, माझं काम झालंच पाहिजे, आणि तिथून निघून जाते। त्यानंतर तो वकील नुपूरला म्हणतो, बोला काय काम होतं? तेवढ्यात नुपूरची नजर त्याच्यासमोर असलेल्या फाईलकडे जाते। त्याच्यावर लिहिलेलं होतं नुपूर सावंत, म्हणजे ती तिचीच फाईल होती, जे की तायडीने आणलेली होती। परंतु नुपूरला कळतच नाही की ती तायडीने आणलेली होती। ती म्हणते, बहुतेक तुम्ही माझीच फाईल पाहतायत आणि मला याबद्दलच बोलायचंय। आणि ती तिचं म्हणणं सांगितलेलं ते काही ऐकवलं नाही बरं का मित्रांनो, ते म्यूटच ठेवलं होतं। आणि त्यानंतर वकील म्हणतो, ठीक आहे, तुम्ही तुमचा विनंती अर्ज लिहून द्या, मग आपण बघू। आणि त्यानंतर नुपूर तिथून ओके म्हणून निघून जाते। त्यानंतर कोर्टाच्या बाहेर तायडीचे बाबा आणि तायडी आलेले दिसत आहेत आणि तायडीचे बाबा तिला म्हणत असतात, तायडे, हे सगळं करायची काही गरज आहे का? नाही, म्हणजे मला कबूल आहे की नुपूर आपल्याला खूप त्रास देते, वारंवार त्रास देते, पण तू स्वतःहून यात लक्ष घालण्यात इतकी मोठी आहे का ती? नाही ना। अगं राणी आहेस तू, राणी, कुठे या प्याद्यांसमोर वेळ घालवतेस? असं तायडीचे बाबा म्हणतच असतात। तेवढ्यात त्यांना थांबवत लगेच तायडी म्हणते, बाबा, या प्याद्याला जर वेळेवर आपण नाही थांबवलं ना, तर पुढे जाऊन ते वजीर बनेल, आणि म्हणूनच मला तिला मुळापासून संपवायचंय। आणि नुपूरचे बाबा म्हणतात, अगं तायडे, पण तू हे करायची काय गरज आहे? आम्ही आहोत, आम्ही सांभाळू सगळं। आणि तायडी लगेच म्हणते, तुम्ही इथे नाही सांभाळता येत तुम्हाला, आणि तुम्ही नुपूरला काय सांभाळणार आहात? तिच्या हातून अख्खी घोडी उभारली गेली, काय केलं तुम्ही? फक्त बघत उभे राहिलात ना सगळे। आणि तसंही खूप अशा गोष्टी तिने काही केलेल्या आहेत ज्यामुळे माझा मान तिला गेलेला आहे, आणि आता मला तोंडावर पडायचं नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं ती म्हणतच असते, तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि त्यामध्ये तिच्या आईने व्हिडिओ पाठवलेला असतो। आणि तायडीच्या आईने मल्हार तयार होतानाचा व्हिडिओ पाठवलेला असतो आणि त्यामध्ये तो खूप खुश असतो। आणि तो व्हिडिओ तायडी आणि तायडीचे बाबा दोघंही पाहतात। आणि त्याच्यानंतर तायडीचे बाबा म्हणतात, अगं, हा एवढा खुश काय? आणि तायडी म्हणते, याचीच भीती होती मला। ती नुपूर जेव्हापासून त्याच्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून हा मल्हार काहीतरी वेगळाच वागतोय, सतत आनंदी असतो, आणि मला त्याला एक सेकंदही आनंदी ठेवायचं नाही, असं तायडी म्हणत असते। कारण तो आनंदी राहिला ना बाबा, तर मला त्याला फसवता नाही येणार। आणि त्यावर तायडीचे बाबा म्हणतात, मग आता काय करायचं? आणि तायडी म्हणते, आता काही नाही, आता फक्त राजा राणीचा खेळ संपवायचा। आणि तायडी म्हणते, आता आपण खेळात भाग नाही घ्यायचा, आता आपण खेळ खेळवायचा। आणि तायडीचे बाबा म्हणतात, म्हणजे? त्यावर तायडी म्हणते, हे खानविलकरांचं साम्राज्य जरी मी सांभाळत असले तरी पेपरवरती अजूनही मल्हारच मालक आहे। आता त्याला सिंहासनावरून उतरवायचे
आणि मला त्या सिंहासनावर बसायचे, त्यामुळे तुम्ही आता पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर तयार करायला घ्या. आणि तायडीचे बाबा म्हणतात, पॉवर ऑफ अटर्नी, अरे क्या बात है, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आणि त्यानंतर मल्हार ऑफिसमध्ये दीपची वाट बघत बसलेला दिसतोय. तो म्हणतोय, अजून कसा नाही आला दीप? आणि तेवढ्यातच दीप तिथे येतो, कारण त्याने दीपला 2 नाटकाची तिकिटे आणायला लावलेली असतात. त्याच्यानंतर दीपकडून तो तिकिटे घेतो आणि तेवढ्यात दीपला प्रश्न पडतो, अरे हे घे, पण हे नाटकाची तिकीट अचानक का काढायला लावली आहेस तू? त्यानंतर मल्हार त्याला म्हणतो, ठीक आहे, मी हे सगळं तुला सांगतो दीप, पण तू एक काम कर, आता तू घरी जा. परंतु दीप मात्र जायला नको म्हणतो, कारण तो म्हणतो की अरे माझी कामे पेंडिंग आहेत. पण मल्हार मात्र म्हणतो की अरे राहू दे, ते उद्या कर. आणि त्यावर दीप म्हणतो, तू बरा आहेस ना? कारण दीपने कधीच त्याला असं पाहिलेलं नसतं. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा मल्हारला अजिबात जमत नसतो. त्यावर मल्हार म्हणतो, तू जा, असं समज की आज तुला सुट्टी आहे. आणि दीप म्हणतो, अरे पण का? आणि तेवढ्यातच त्याला थांबवत मल्हार विचारतो, मिस नुपूर कुठे आहेत? आणि तो म्हणतो, आता तिचं काय नवीन मध्येच? आणि दीप म्हणतो, त्या असतील किचनमध्ये काम करत असतील. त्याच्यानंतर मल्हार म्हणतो, त्या निघायच्या आधी दीपला निघायला हवं. दीपला मात्र हे काही कळतच नसतो गोंधळ. आणि दीप म्हणतो, अरे काय बोलतोयस तू? आणि मल्हार त्याला म्हणतो, तुला मी सगळं सांगतो नंतर, तू फक्त आत्ता घरी जा. आणि मल्हार दीपला पकडून बाहेर आणत असतो. आणि दीप त्याला म्हणत असतो, जर कोणी म्हटलं की आजचं काम उद्या करतो तर त्याला तू उभंही नाही करणार, आणि तू मला असं का सांगतोय? आणि ते ओढत बाहेर आणत असतो. तेवढ्यातच तिथे तायडी येते आणि ती म्हणते, अरे काय चाललंय? आणि त्यानंतर दीप तायडीला सांगत असतो, बरं झालं मॅम तुम्ही आलात, मला हा ऑफिसमधून जायला सांगतोय. आणि त्यानंतर तायडी मल्हारला विचारते, असं का रे? आणि मल्हार तिला खोटं सांगत असतो की दीपने 2-3 दिवस ओव्हरटाईम केलंय ना, त्यामुळे थकलाय तो, त्यामुळे त्याला घरी जाऊन आराम करायला सांगतोय मी. आणि त्यानंतर तायडी म्हणते, बरं झाली आहेत ना सगळ्यांची कामं, चला मग निघूया. आणि मल्हार तिला म्हणतो, ए नाही 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 नाही, मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत, अगं मला खूप कामं आहेत. त्यावर तायडी म्हणते, कसली कामं? आणि मल्हार म्हणतो, कसली कामं म्हणजे? अगं टेबलवर फाईल बघ किती पडल्या आहेत. शिवाय मला उद्याच्या अख्ख्या दिवसाचं प्लॅनिंग करायचंय आणि मला एका क्लायंटचा कॉल येणार आहे. आणि तेवढ्यातच हा दीप म्हणत असतो, तू कॉलबद्दल मला का नाही सांगितलं? आणि तेवढ्यात त्याचा खांदा दाबत मल्हार म्हणतो, येणार आहे कॉल. हा दीप काहीतरी गोंधळ घालेल बाबा. आणि नंतर तो दीप ओळखून स्वतःच म्हणतो की हां सांगितलं होतं मला, मीच विसरलो. त्याच्यानंतर तायडी खूप चाप्टर असते बरं का. तायडी मल्हारला म्हणते, तू काही लपवत नाहीयेस ना? आणि त्यावर मल्हार म्हणतो, काय लपवणार आहे मी? काय लपवणार आहे तायडे? काय तू पण? मी सांगतोय मला खूप काम आहे, त्यामुळे मी थांबतोय, तू जा पुढे. आणि तेवढ्यातच मल्हारच्या तोंडातून निघून जातं की चला निघूया, वेळ झाली. आणि लगेच तायडी म्हणते, कसली वेळ? आणि लगेच मल्हार म्हणतो, ते क्लायंटचा कॉल येणार आहे ना, त्याची वेळ. त्यानंतर तायडी त्याला म्हणत असते, लवकर ये. आणि तो म्हणतो, हा लवकर येतो. आणि नंतर तायडी तिथून निघून जाते. आणि त्यानंतर मल्हार नुपूर निघालेली पाहतो आणि तिला म्हणतो, मिस नुपूर निघालात तुम्ही? संपली का तुमची कामं? त्यानंतर नुपूर म्हणते, हो सर, संपली आजची कामं. आणि मंडेची जी कामं आहेत ना, त्याचा एक लाईनअप बनवून मी क्लायंटला देईल. बघा मित्रांनो, मल्हारला ना तिला नाटकासाठी विचारायचं असतं, परंतु त्याची काही हिंमतच होत नाही. खूप गोंधळलेला असतो तो, आणि तिला ते विचारण्याची तो प्रॅक्टिसही करत असतो. आणि त्याची प्रॅक्टिस करून तो बोलणार, तेवढ्यात तर नुपूर तिथून निघून गेलेली असते. त्याच्यानंतर नुपूरच्या मागे मल्हार मिस नुपूर म्हणत म्हणत धावत असतो. आणि नुपूरला वाटतं की काही काम राहिले का. त्याच्यानंतर नुपूर म्हणते, हा सर काही काम राहिले का? मग मल्हार म्हणतो, नाही काम नाही काही राहिलं. नुपूर म्हणते, मग निघू का मी सर? आणि नंतर मल्हार म्हणतो, मिस नुपूर ऍक्च्युली एक काम आहे, पण त्याला काम म्हणता येईल असं काम नाहीये. आणि त्यानंतर मल्हारला पाहून हसत हसत नुपूर म्हणत असते, सर काय झाले तुम्हाला? 2 दिवसापासून तुम्ही काहीतरी खूप गोल गोल फिरवून सांगायचा प्रयत्न करताय, पण मला नेमकं काही कळतच नाहीये. त्यानंतर मल्हार तिला म्हणतो, ऍक्च्युली काय आहे, काल शुक्रवार होता, आज शनिवार आहे.
म्हणजे आज शनिवार आहे, म्हणजे आपल्याला आज हाफ डे आहे, बरोबर? आणि तुमचंही काम संपलंय, माझंही काम संपलंय. नुपूर म्हणते बरोबर. मग त्यानंतर मल्हार म्हणतो 1 मिनिट थांबा, आणि तो खिशातून आपले 2 तिकीट काढतो हातात आणि म्हणतो हे काम आहे. आणि त्या तिकिटांकडे पाहून नुपूर म्हणते नाटक. आणि त्यानंतर मल्हार म्हणतो ऍक्च्युली हे तिकीट मला एका आपल्या क्लायंटनी पाठवली आहेत. आजचाच प्रयोग आहे, संध्याकाळी 4:30 वाजताचा. आज विकेंड पण आहे, वेळ पण आहे, सो तुम्ही याल का माझ्यासोबत नाटक बघायला? त्यानंतर नुपूर मनातल्या मनातच म्हणते शनिवारी नाटक? हे तर माझ्या आणि वेदांच्या विश लिस्टमध्ये होतं. आणि त्यानंतर थोडंसं नाराज होऊन नुपूर म्हणते सॉरी सर, मला नाही जमणार, पण तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी विचारा ना. मल्हार म्हणतो पण दुसरं कोणी नाहीच आहे ना. दीप आज लवकर घरी गेला, तायडीला काहीतरी कामं होती त्यामुळे तायडी पण गेली. आणि हे मला नाटक बघायला खूप आवडतं, काहीही करून मला हे नाटक मिस करायचं नाहीये. आणि तुमचा स्वभाव बघता मला असं वाटलं की तुम्हालाही आवडत असेल नाटक पाहायला, म्हणून मी तुम्हाला विचारलं. आणि मल्हार परत तिला विचारतो की प्लीज याल का माझ्यासोबत नाटक बघायला? पण मल्हार एवढा कन्व्हिन्स करत असूनही नुपूर मात्र त्याला काही हो म्हणत नाही. ती म्हणत असते सॉरी सर, खरंच सॉरी, पण मला नाही जमणार आहे यायला. त्यानंतर मल्हार तिला विचारतो माझ्याबरोबर सेफ नाही वाटत का तुम्हाला? त्यावर नुपूर म्हणते सर सेफ्टीचा प्रश्न नाहीये इथे, पण असं गोंधळून ती म्हणत असते सर तुमच्याबरोबर म्हणजे नाटक तुमच्याबरोबर यायला, असं ती गोंधळून म्हणत असते. आय एम व्हेरी सॉरी सर, पण मला नाही जमणार आहे यायला. त्याच्यानंतर मल्हार तिला म्हणतो ठीक आहे, तुम्ही नाहीच म्हणताय तर मग मी ही तिकीटं, असं म्हणून तो तिकीटे फाडत असतो. आणि तेवढ्यात नुपूर त्याच्या हातावर हात ठेवत म्हणते सर काय करताय? त्यावर मल्हार म्हणतो तिकीटे फाडतोय. मग नुपूर म्हणते पण सर तुम्हाला तर शो मिस करायचा नाही ना. आणि मल्हार म्हणतो मग तुम्ही येत नाहीयेत ना माझ्यासोबत? आणि नाही काय आहे नुपूर, माझ्यासोबत कोणी असेल तर मला नाटक पाहावं वाटतं. आणि कसं आहे, नाटक हे एकट्याने पाहायची गोष्ट नाहीच आहे. हा म्हणजे नाटक पाहायला तुमच्यासोबत तुमचा एखादा मित्र किंवा तुमची एखादी जवळची व्यक्ती असेल तर तुम्हाला नाटक छान एन्जॉय करता येतं. म्हणजे आजूबाजूचे काय म्हणतायत याचा विचार न करता छान हसता येतं मनमोकळेपणाने, रडता येतं, एकमेकांना टाळ्या देता येतात. इन शॉर्ट काय, मित्राबरोबर छान संवाद घडतो आणि मग नाटक खुलतं. पण आता तुम्ही माझ्यासोबत यायला नाहीच म्हणताय तर मग ठीक आहे, असं तो म्हणत असतो बरं का मित्रांनो. परंतु मल्हारला कुठेतरी वाटत असतं की नुपूर त्याच्यासोबत नक्की येईल. आणि शेवटी घडतंही तसंच. आणि तरीही शेवटी एकदा कन्फर्म करण्यासाठी मल्हार म्हणतोच की खरंच तुम्ही येणार नाही आहेत का माझ्यासोबत? आणि तरीही नुपूर नाहीच म्हणत असते. परंतु त्याच्यानंतर थोडा विचार करून नुपूर म्हणते पण मला आईला एकदा विचारावं लागेल. आणि हे ऐकून मल्हार खूप खुश होतो. विचारा ना मग, असं मल्हार म्हणतो. आणि मला खात्री आहे त्या कधीच नाहीत म्हणणार. फोन करताय ना? आणि त्यानंतर नुपूर तिच्या आईला फोन करून विचारत असते. आणि तेवढ्यात पाठीमागून मल्हार तिच्याकडे पाहत हसत मनातल्या मनात म्हणत असतो की तुमच्या विश लिस्टमधली पहिली विश पूर्ण करतोय मी. आणि त्यानंतर ते दोघे नाटकाला आलेले दाखवलेत बरं का मंडळी. आणि नंतर ते नाटक दाखवले बरं का. आणि त्या नाटकामध्ये 2 मित्र असतात. तेवढ्यात एक मित्र दुसऱ्या मित्राला फोन करत असतो आणि तो म्हणत असतो काय यार, हा संख्या कधीच वेळेवर येत नाही. तेवढ्यातच तो आलेला असतो आणि तो म्हणतो अरे काय झालं? आणि तो सांगत असतो अरे काही नाही, आज तिने मला भेटायला बोलवलंय घरी आणि मी खुशाली ते तंगड्यावर करून झोपलोय. अरे 49 फोन केलेत तिने मला. आणि तो दुसरा मित्र म्हणतो अरे काय सांगतोयस, ही तन्वी पण ना एकदम होपलेस आहे. अजून एक फोन केला असता तर हाफ सेंचुरी झाली असती. हाफ सेंचुरी असं म्हणून मजाक बनवत असतो. आणि सर्वजण हसतात बरं का, खळखळून हसतात तिथले ऑडियन्स सगळी. आणि तो पहिला मित्र म्हणत असतो बरं संख्या, आता सांगशील का मी तिच्यासाठी काय करू? आणि तो म्हणतो बरं ऐक, तू ना तिच्यासाठी एक काम कर, तू ना असं गुडघ्यावर बस आणि तिची माफी माग. आणि तो म्हणतो माफी? आणि ही पण अशी? आणि त्यानंतर तो दुसरा मुलगा खूपच मजाकी असतो बरं का. तो दुसरा मुलगा परत म्हणतो की अशी नाही रे, दोन्ही गुडघे टेकून अशी माग. परंतु तो मात्र म्हणत असतो अरे हे नाही,
हे नाही जमणार मला. आणि त्यानंतर ते नाटक छान सुरू असतं. सगळेजण खूप एन्जॉयही करतात. त्यानंतर त्या नाटकामध्ये तो मित्र तिला भेटायला गेलेला दाखवलाय बरं का मित्रांनो. तो तिला म्हणत असतो, अगं बोल ना काहीतरी, मी आहे तुझ्यासोबत. परंतु ती मात्र नाराज होऊन हळू आवाजात, दबक्या आवाजात म्हणत असते, कुठे आहेस तू? सांग ना, कुठे आहेस तू? इतके फोन केले मी तुला, आहेस का तू जागेवर? एकटं वाटत होतं मला, तुझ्याशी बोलावंसं वाटत होतं. खरंच चाललीये रे मी. माझं डॉक्टर व्हायचं स्वप्नच राहणार आहे वाटतं. नाही जमत आहे मला हे सगळं, जॉब, अभ्यास, घर. अभ्यास तरी कसला रे? आणि त्याच्यानंतर तो मुलगा तिला म्हणत असतो, तू स्वप्न बघ आणि त्या स्वप्नामध्ये जग. आणि ती त्याला म्हणते, थँक्यू सो मच माझ्या स्वप्नांना मार्ग दिल्याबद्दल. आणि तुला माहिती आहे, मला माझी सगळी स्वप्न तुझ्यासोबत पूर्ण करायची आहेत. असं म्हणून ते एकमेकांना मिठी मारतात. ती म्हणत असते, आज मला माझी स्वप्न सापडली. आणि गंमत माहितीये, ती कुठेही हरवली नव्हती. ती तिथेच होती जिथे मी त्यांना सोडून गेले होते. वाट बघत होते शांतपणे. पण हे सगळं कुणामुळे कळलं माहितीये? त्याच्यामुळे. त्याने मला सरळ सांगितलं की विचार स्वतःला, स्वप्न तुझ्यापासून लांब गेली होती की तू स्वप्नांपासून? आणि हा प्रश्न मी ऐकताच मी स्वतःहून म्हणाले की मी लांब गेले होते स्वप्नांपासून. मी पळत होते. पण त्याने माझा हात धरला आणि मला स्वतःला बघा थांबायला शिकवलं, स्वतःला बघायला शिकवलं. स्वप्न दिसेल म्हणून मी कायम डोळे बंद करायला घाबरत होते. पण त्याने मात्र डोळे उघडे ठेवून सुद्धा स्वप्न पाहायला शिकवलं. आणि मी यावेळेस काही घाबरले नाही, कारण मला जाणीव झाली की स्वप्न बघायची नसतातच, तर ती जपायची असतात. कारण एकदा स्वप्न स्वीकारलं की ते साकारायला वेळ लागत नाही. अशा प्रकारे हे छान नाटक संपलेलं दाखवलं. आणि ह्या पूर्ण नाटकामध्ये मल्हारचं लक्ष मात्र फक्त आणि फक्त नुपूरकडे होतं बरं का. आणि तो खूप खुश होतो. आणि नुपूर थोडीशी इमोशनल पण होते, थोडीशी तिला आठवण पण येत असते, आणि खूप खुश पण असते बरं का. आणि इकडे मीना घराच्या बाहेर येऊन नुपूरची वाट पाहत असते. आणि आशाई वाती वळत असते. आणि बोलत बोलतच मीना नुपूरच्या आईला म्हणजेच आशाईला म्हणते, काय हो, तुमची लाडकी आली नाही अजून? एरवी 7:30च्या ठोक्याला घरी असते ना. मग आज शनिवार आहे, हाफ डे आहे, तरी उशीर झाला यायला. कुठं गेली ही भटकायला? त्यानंतर आशाई म्हणत असते की तिचं काम आहे, फोन आला होता मला तिचा. आणि मीना म्हणते, हो का? आणि जवळ जाऊन म्हणते, कसलं काम आहे? नाही म्हणजे कोणाबरोबर गेली, कुठे गेली, असं मीना आशाईला विचारत असते. परंतु मीनाला मात्र सगळंच माहिती असतं, कारण तिने फोनवर बोलताना ऐकलेलं असतं. आणि ती आशाईला म्हणते की आशाबाई, लक्ष ठेवा तिच्यावर. आणि मला पण सांगत जा कुठं जातीये ते. सांगताय ना कुठं गेलीये ते, बोला ना. आणि त्याच्यानंतर आशाई थोडंसं हसून म्हणते की मी वातीला वळण लावतीये, बघ ना, जरा दाब दिला की कशी अगदी सरळ होते. पण माणसं सरळ होत नाहीत. आणि त्यावर मीना म्हणते, अहो आशाबाई, मी काय बोलते, तुम्ही काय बोलताय? अहो मी असं म्हणते की, असं म्हणत असते. तेवढ्यातच आशाई तिला थांबवते आणि म्हणते, तुझा वेळ जात नाहीये का ग मीना? तुला भूक लागलीये का? स्वयंपाक करून ठेवलाय, जेवून घे. आणि मीना म्हणते, अहो नाही हो. त्यानंतर आशाई म्हणते, नाही, बरं, भूक नाही लागली, मग मदत करायला ये ना वाती वळायला. अगं रामनवमी जवळ आली आहे ना, खूप कामं पडली आहेत, ये. आणि त्याच्यानंतर मीना त्यांना वाकडं दाखवत म्हणते, काम आहेत का खूप? माहितीये मला, तुम्ही मला मुद्दाम सांगत नाहीयेत. मला काही कळत नाही का? लपवताय ना माझ्यापासून तुम्ही? आणि त्याच्यानंतर आशाई म्हणते, मी लपवतेय तुझ्यापासून? अगं कळतंय ना तुला, मग कशाला परत परत तेच विचारतेस? आणि त्याच्यानंतर मल्हार आणि नुपूर गाडीत बसून येतानाचा सीन दाखवला आहे. त्याच्यावर ते नाटक बघितलेलं असतं, त्याच्यावर ते दोघंजण बोलत असतात. आणि नुपूर म्हणत असते, किती छान नाटक होतं ना आज पाहिलेलं. काही सीन्स तर माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीयेत. खरं सांगू, मी आज खूप महिन्यांनी नाटक बघितलं. आज मी मिस करते नाटक बघणं. मला खरं तर असं कधी वाटलंच नव्हतं की असा वीकेंड माझ्या आयुष्यात येईल.
पण थँक्स टू यू आज तो विकेंड आलाय. तुम्हाला काय वाटतं सर, त्या लेखकाने किती विचारपूर्वक लिहिलं असेल ना ते नाटक. म्हणजे त्या पात्रांबरोबर आपल्याला हसवणारं, त्या विषयांवर आपल्याला विचार करायला लावणारं. किती अवघड काम असेल ना सर त्या.